सोलापूर न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या प्रमुख बातम्यांवर एक नजर टाकूया। जय हिंद, जय महाराष्ट्र। एकनाथ शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे या संजय राऊत यांचं कानफाड फोडण्याची भाषा करतात। अगं बाई, आधी आरशात जाऊन स्वतःचं तोंड बघून ये। मुळातच तू पक्षात आली कधी? एकनाथ शिंदे गटात जेव्हा हा पक्ष सत्तेत होता त्या सत्तेची ऊब घेण्यासाठी तू 2.5-3 वर्षापूर्वी शिवसेना या पक्षामध्ये आलीस। मुळात शिवसेना पक्षाची जडणघडण माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून संजय राऊत हे शिवसेनेमध्ये आहेत। संजय राऊतांनी शिवसेना या पक्षाच्या चढ उतारामध्ये सुद्धा साथ दिली आहे आणि त्या चढ उतारांचे साक्षीदार सुद्धा संजय राऊत साहेब आहेत। मुळातच निष्ठा आणि बाकीच्या ज्या काही गप्पा ज्योती वाघमारे आणि शायना एनसी सारखे प्रवक्ते मारत आहेत त्यांनी आधी स्वतःचा इतिहास तपासला पाहिजे। केवळ 2-2.5 वर्षापूर्वी पक्षात येऊन आम्ही कसे एकनिष्ठ हा जो काही गाजावाजा त्या दोघी मिळून करत आहेत हे अत्यंत हास्यास्पद आहे। संजय राऊत साहेबांनी आपल्या आयुष्यातली अनेक दशकं शिवसेना या पक्षासाठी दिलेली आहेत। केवळ नुसतीच बडबड केली आणि मोठमोठ्या गप्पा हाणल्या म्हणजे तुम्ही शिवसेना पक्षाचे एकनिष्ठ दावेदार मानले जात नाहीत। त्यासाठी वर्षानुवर्ष त्या पक्षामध्ये खपावं लागतं, त्यांच्या संघर्षात त्यांच्या वाईट वेळेत सुद्धा उभं राहावं लागतं। हे आधी ज्योती वाघमारे आणि शायना एनसी यांनी स्वतःच्या डोक्यात घेतलं पाहिजे। मुळातच संजय राऊत यांचं कानफाड फोडण्याची जर हिंमत असेल ना ज्योती वाघमारे तर तुम्ही ती दाखवाच। तुम्हाला काय वाटतं, शिवसेनेच्या रणरागिणी या काही मुख गिळून बसतील का? तुम्ही याबाबत काळजी करू नका। तुमच्यात हिंमत असेल ना तर तुम्ही ती ताकद दाखवाच। आणि संजय राऊत साहेब काय वेगळं बोलले? मुळातच बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा आणि विचारच त्यांनी सांगितला। बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा हेच सांगितलं होतं, जे गद्दार पक्ष फोडून बाहेर पडतील त्यांना दिसेल तिथं ठोका। राऊत साहेबांनी वेगळं काय सांगितलं? त्याच्यामुळे तुम्ही जी काय भाषा वापरताय ती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराच्या विरोधातलीच भाषा आहे हे लक्षात ठेवा। तुम्ही प्रवक्ते आहात, गल्लीतले गुंड नाहीत हे लक्षात ठेवा। त्यामुळे प्रवक्त्यानं प्रवक्त्यासारखं उत्तर द्यावं, अन्यथा घरी बसावं। जय हिंद, जय महाराष्ट्र।